नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालसाहेब ब्लॉग. आज चाललेलो आहेत आपण कर्नाटक आणि मी बिभीषण आता कॉलेजला चाललाय. तिकडे राहून आज मी चाललोय मोबाईलचं कार्ड पोर्ट करायचे आणि आणखी ते पुढे पैसे भेटतात ना त्याचा फॉर्म आणायचा आहे. त्याच्यासाठी चाललोय. चला जाऊ. कॅडबरी खायची पुढे कॅडबरी स्वयंपाकाची तयारी चालू आहे मित्रांनो. आपण गावातून आता दळण घेऊन आलो आणि आपलं काय झाले हात सुजला बघू शकता. काय मोडलेला हाताला त्रास चालू आहे. खाऊन पिऊन झोपू नये. सोयीला तेल वगैरे करून देतो. आज व्हिडिओ नाही काढलेला, डायरेक्ट संध्याकाळचा काय 1-2 मिनटात तेच टाकून. जर खा जिगळी अंकिता चहा केलाय ना, मग आण बरं मग चहा. आणि कालून काय करणार आहे? चल ना मग. चला मित्रांनो, आता पहिला बघू म्हणजे मोबाईलला शॉर्ट लावून द्यावा लागतात. आणि हे बाई इकडं भाजीचा ठसका ठेवलाय. भाजीचा काय ठसका उठला रांक्यात? हो, माणसं पळून जायसाठी. मित्रांनो, आज आपल्याला एक स्पेशल गोष्ट दाखवतो. लहानपणी कोणी कोणी खाल्ले आणि ह्याचं नाव काय आहे हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे हे अजून पण भेटतं का? आमच्याकडे भेटतंय. हे आहे 10 रुपयाचं आणि हे जर दाबून केलं ना चिमूट भरत होतं एवढीच. कमेंटमध्ये नक्की सांगायला काय माहिती. बिनकुळी कुठे हा? मग इतक्या बे वाटतं तर आजचं यायचंच नाही असं. मग मी टाकी कुठे बिनकुली? बिनकुलीला भीती तू? हो बिनकुळी आईकडे ती कशाला बघा. पाणी पिण्यासाठी जेवण करायसाठी आली. त्याच्या मागे आमचं पिल्लो आलं. अंधारात पण एक वेगळीच मजा आहे. बा चल बाबी, आपलं जेवाय भूक लागली आपल्याला. आजचा स्वयंपाक कसा झाला होता? स्वयंपाक चांगला झाला होता, फक्त भाजीत जरा मीठ जास्त झालं होतं. मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडली. तुम्हाला किती वेळा सांगितले भाजी जरा जास्त आणत जा. सवयच लागली आपल्याला भाजी कमी आणायची आणि नाव ठेवायची. अरे काय